ही साबुदाणा चकली बघा किती मस्त छान कुरकुरीत झालेली आहे। करायला खूप सोपी आहे आणि वर्ष 2 वर्ष आरामात टिकते। उपवासाला साबुदाणा भिजत टाकायला विसरलात तरी काही टेन्शन नाही, ही चकली तुम्ही तळून आरामात खाऊ शकता। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत उपवासाला चालणारी वर्षभर टिकणारी साबुदाणा चकली। ही साबुदाणा चकली करायला जेवढी सोपी आहे तेवढीच खाण्यासाठी टेस्टी एकदम कुरकुरीत अशी तयार होते आणि तळल्यानंतर ती डबलची अशी फुलते। अगदी तुम्ही ही चकली करायला नवीन असाल तरी सुद्धा तुमची न चुकता ही चकली अगदी परफेक्ट येईल। ती अजिबात कडक होत नाही, तेलकट होत नाही आणि वर्षभरही टिकते। पण त्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजणे, त्याचे प्रमाण व्यवस्थित घेणे फार महत्त्वाचे आहे। त्यामुळे चकली छान आतपर्यंत तळली जाते आणि छान खुसखुशीत होते। तर त्यासाठी तेच प्रमाण आणि सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला साबुदाणा चकली करण्यासाठी इथं मी साबुदाणा घेतलेला आहे। तर हा मी इथं साबुदाणा खिचडीसाठी जो आपण साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा इथं घेतलेला आहे। आता आपण त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे। भरपूर पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला चोळून धुवून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने मी आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याचं जे पाणी आहे सगळं ते काढून घेणार आहे। तर आता इथं बघू शकता मी साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण त्याला भिजत टाकून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी अगोदरच पाणी गरम करून घेतलेलं होतं। तर साधारण मी 3 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता पाणी आपल्याला किती टाकायचं तर ते दाखवते। तर इथं पाणी टाकून बरोबर अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे मी 2.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर पाणी किती टाकायचं आता बघा, तर आपलं बोटाचं जे पहिलं टोक असतं तर अर्धा इंच एवढं बुडेल एवढंच आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं, जास्तीचंही पाणी टाकायचं नाही। आता मी यावर झाकण ठेवून याला रात्रभर भिजत ठेवून घेणार आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ते 4 ते 5 तास भिजत ठेवलं तरी चालेल। आता बघा मी साबुदाणा रात्रभर छान भिजत ठेवून घेतलेला होता आणि आता सकाळी बघा साबुदाणा किती छान मस्त भिजलेला आहे। अगदी आपला परफेक्ट असा साबुदाणा भिजलेला आहे। आता त्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी परातीमध्ये त्याला काढून घेणार आहे। तर बघा मी आता साबुदाणा एका परातीत काढून घेतलेला आहे आणि त्याला आता छान मोकळा करून घ्यायचा आहे। असा मोकळा केल्यामुळे आपल्याला साबुदाणा व्यवस्थित हा बटाट्यांमध्ये मिक्स केला जातो। तर आता बघा साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहोत। तर बटाटे किती घ्यायचे, तर इथं मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। तर तुम्ही यापेक्षा जास्तही बटाटे घेऊ शकता। आता मी त्याला किसणीने किसून घेणार आहे। तर किसणीने यासाठी किसायचं की बटाटे आपण मिक्स करत असताना त्याच्या गाठी वगैरे राहायला नको, त्यासाठी असं किसणीने किसून घ्यायचं आहे। आपण जर हाताने कूस करून बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स केला तर आपण जेव्हा चकल्या करतो तेव्हा तो बटाटा व्यवस्थित मॅश झालेला नसतो, त्यामुळे चकली व्यवस्थित पडत नाही। तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता आपण त्यामध्ये तिखट टाकून घेणार आहोत। तर इथं मी 2 चमचे तिखट टाकून घेतलेले आहे आणि 2 चमचे मीठ टाकून घेतलेले आहे। लाल तिखट टाकताना फारच कमी टाका, कारण चकली खाताना मग ती घशामध्ये फार तिखट लागते। तर त्यासाठी थोडी कमीच तिखट टाका। तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरवी मिरचीचा ठेचाही टाकून घेऊ शकता। तर आता बघा हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता 1 ते 2 मिनिटांमध्येच हे व्यवस्थित मिक्स होतं आणि आपलं जे मिश्रण आहे ते किती छान तयार झालेलं आहे। तर बघा असा मस्त गोळा तयार झालेला आहे। तर याच पद्धतीचा आपला गोळा तयार हवा। तुम्ही यामध्ये कोथिंबीर आणि जिरं खात असाल तर जिरे बारीक करून घ्यायचं आणि कोथिंबीर बारीक कट करून ती टाकून घ्यायची, पण मी यामध्ये काहीच टाकलेलं नाही। तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर त्याला आपण आता वाफवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी मोठं पातेलं गॅसवर ठेवून घेतलेलं होतं। नंतर त्यामध्ये 1 ग्लास पाण्यामधून अर्धाच ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आता मध्यम ते कमी गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण हलवत हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा आता मी थोडंसं हे मिश्रण उलटपलट करून घेतलेलं आहे। तर 2 ते 3 मिनटं हे व्यवस्थित उलटपलट करून घ्यायचं आणि नंतर आता आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। तर आता बघा मी झाकण ठेवून हे अजून 2 ते 3 मिनटं छान वाफवून घेणार आहे। तर आता आपल्याला एकदम 2 ते 3 वेळा हे व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे।
तर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे परत आता उलट पलट करून घेते, म्हणजे ते एकसारखं शिजलं जातं आणि आपली चकली तळल्यानंतर जी कच्चापणा असतो तिचा तो सगळा निघून जातो आणि कुरडई छान मस्त कुरकुरीत अशी तयार होते। तर आता परत मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं याला छान वाफ देऊन घेतलेली आहे। तर आता असं मी 2 ते 3 वेळा करून घेतलेलं होतं आणि आता बघा आपले जे मिश्रण आहे बटाटा आणि साबुदाण्याचं, त्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे, एकदम बदललेला आहे। तर आपल्या मिश्रणाचा रंग अगोदर लालसर होता आणि आता बघा एकदम ऑरेंज असा वाटतोय। तर असा मिश्रणाचा रंग बदलला म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे त्यातील साबुदाणा आणि बटाटे छान शिजलेले आहेत असं समजावं आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मिश्रण गरम असतानाच त्याच्या चकल्या पाडून घ्यायचे आहे। तर मी असा साचा घेतलेला आहे, तर हा स्टीलचा साचा आहे, तर त्यामध्ये असं मिश्रण भरून घ्यायचं आणि मी प्लास्टिकच्या कागदावर आता हे चकल्या पाडून घेणार आहे। तर बघा मी असं खालीच हा कागद टाकून घेतलेला होता आणि त्यावर असं हलगत ह्या ज्या चकल्या आहेत त्या पाडून घेते। तर बघू शकता या पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहे। तर चकली मी छोट्या साईजमध्येच करते, कारण ही तळल्यानंतर फार मोठी होते, म्हणजे डबलची आपली चकली फुलते, त्यासाठीच मी अशा छोट्या छोट्या चकल्या पाडून घेते, जास्त मोठ्या साईजमध्ये करत नाही। जे नवीन शिकणारे असतील त्यांना असं चकली पाडता येत नाही तर काही हरकत नाही, आपल्याला ज्या पद्धतीने चकली पाडता येते तशीच पाडून घ्यायची। तर मी असे अगदी एकच फेरमध्येच ही चकली तयार करून घेते, जास्त 2 ते 3 फेरची मी चकली पाडत नाही आहे। तर बघा या पद्धतीने अशा हळूवार ह्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यांना मस्त उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। तर 2 दिवस मी ह्या चकल्या उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। आणि हो, तुमच्याकडे जर साचा नसेल तर काय करायचं, एखादी दुधाची पिशवी किंवा एखादी छोटी पिशवी घ्यायची, त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि त्याला थोडं मोठ्या साईजचं कट मारायचा आणि असं हे चकलीच्या आकारामध्ये ह्या चकल्या तयार करून घ्यायच्या। तर आता बघू शकता आपल्या ह्या वाळून चकल्या तयार झालेल्या आहे। मी 2 दिवस कडक उन्हामध्ये यांना छान वाळवून घेतलं। तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर घरात पंख्याखालीच या 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायच्या आणि थोडा वेळ उन्हामध्ये जर जागा असेल तर वाळवून घ्यायच्या। तर आता बघा ह्या चकल्या किती छान मस्त अशा तयार झालेल्या आहेत, एकदम परफेक्ट आहे आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत। तर त्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, थंड तेलामध्ये ह्या चकल्या अजिबात टाकायच्या नाही, नाहीतर त्या व्यवस्थित फुलत नाही आणि त्या आतून कच्च्या राहतात। तर त्यासाठी तेल व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आणि नंतर तेलामध्ये मावतील तेवढ्या ह्या चकल्या टाकून घ्यायच्या आहे। तर बघा 1 मिनिटभरामध्येच ह्या व्यवस्थित अशा वरती फुलून येतात। तर बघू शकता डबलच्या अशा मस्त फुललेल्या आहेत आणि ह्या लगेचच तळल्या जातात। तर यांना उलट पलट करत ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि नंतर झाऱ्यावर त्यांना काढून घ्यायचं आहे। तर बघा किती मस्त दिसत आहेत। आता मी दुसरी बॅचही तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। तर मी थोडंसंच तेल टाकून घेतलेलं होतं आणि त्यामध्येच ह्या चकल्या आता व्यवस्थित तळून घेते। तर मी आता 4 चकल्या टाकून घेतलेल्या आणि त्यांनाही व्यवस्थित उलट पलट करत तळून घेते। तर बघा आपल्या चकल्या छान तळल्या गेलेल्या आहेत, त्यांनाही मी आता काढून घेते। तर अगदी 1-2 मिनिटांमध्येच ह्या चकल्या व्यवस्थित तळल्या जातात। जर तुम्ही साबुदाणा टाकायला विसरला तर काही हरकत नाही, ह्या अशा चकल्या तयार करून ठेवायच्या, आयत्या वेळेला व्यवस्थित त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि त्यांना मस्त गरमागरम सर्व करायच्या। तर बघू शकता आपल्या चकल्या छान तळल्या गेलेल्या आहेत आणि आता मी त्यांना सर्व करून घेते। तर तुम्ही उपवासाच्या दिवशी ह्या झटपट अशा चकल्या तळून खाऊ शकता किंवा 2 पाहुणे घरी आल्यावर त्यांनाही पटकन तळून खायला देऊ शकता किंवा उपवास नसेल तरी सुद्धा ह्या चकल्या तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात। आता मी तुम्हाला एक चकली दाखवते। तर बघा किती मस्त अशी डबलची फुललेली आहे आणि तुटायला एकदम पटकन तुटते। तर मी तुम्हाला सुरुवातीलाच याचा आवाज ऐकवला आणि आता बघा वाळलेली चकली आणि आपण तळून घेतलेली चकली एकदम डबलची अशी मस्त फुललेली आहे। तर आता बघा मी तुम्हाला दुसरी चकली ही तोडून दाखवते। तर बघा एकदम पटकन तुटते, अजिबात कडक नाही किंवा आतून कच्ची सुद्धा नाही आहे। तर एकदम मस्त अशी कुरकुरीत आपली ही टेस्टी अशी चकली तयार झालेली आहे। तर इथं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे आणि जी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ही चकली कराल तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली ही साबुदाण्याची चकली तयार होते। तर नवीन शिकणारे सुद्धा पटकन ही चकली तयार करू शकतील। अगदी सोप्या पद्धतीने मी ही चकली कशी करायची ते सांगितलेले आहे। तेव्हा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।